लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेला पेट्रोल टाकून पेटविले। रंजना काशीनाथ साळुंके, वय वर्ष 21, राहणार अलवळी, तालुका बिदर। या विवाहितेचा नवरा, सासू सासरे नणंद आदींनी माहेरहून 3 लाख हुंडा आण म्हणून तगादा लावून 26 जानेवारी रोजी घराशेजारी शेतात नेऊन विवाहितेला पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले। सदर विवाहितेला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले असता आज संध्याकाळी तिची प्राणज्योत अखेर आज मालवली। सदर घटना 26 जानेवारी रोजी अलवळी, तालुका बिदर येथे घडली आहे। सदर मुलीच्या आईने जोपर्यंत सासरकडच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही। माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना अटक करा, माझ्या मेलेल्या मुलीला न्याय द्या, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। 26 जानेवारी रोजी सदर घटना घडली आहे। अलवळी, तालुका बिदर, बोगळी येथे घटना घडली। सदर मृत महिलेस एक मुलगा वय वर्ष 3 आणि एक मुलगी 9 महिने असे 2 अपत्य आहेत। सदर घटना घडल्यापासून नवरा, सासू सासरे फरार आहेत। सदर घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे। त्या पोरीनं सौतीनं लक्ष्मी त्या पोरीनं पेट्रोल टाकून जाळून पळून गेली। त्यानं पळून जात असताना ते मुलगा आहे बारक, ते लेकरू आम्हाला सगळं सांगितलंय। मला याची तुमचं मागणी काय नेमकं आता काय? मला मागणी काय नाही सर, माझ्या हात जोडून विनंती आहे, त्याच्या नवऱ्याला आणावे, त्याच्या सासू सासऱ्याला आणावे, ज्या टायमाला आणील त्या टायमाला बावडी आमच्या हातात द्यावे। मला न्याय पाहिजे, मला भांडणं करायचं नाही, मला तोडणं करायचं नाही। त्यांचा गावचं चिचोंद्री म्हणून गाव आहे, त्या गावचा सरपंच म्हणतो मन आता झालंय गेलंय मिटवा, आम्ही पैसे घेणार लालची लोक नाही। सरपंच 1 लाख रुपये घेऊन मिटवा म्हणतंय की मला हुंडा मागतात त्याने, माझ्या नवऱ्याला गाडी 3 लाख रुपये 3 लाख रुपये सारखं म्हणत होते की मला छळ करतात वहिनी याने की याने 3 लाख रुपये द्यावं म्हणून। आमची मागणी एवढीच आहे की ते सगळ्यांना यावं, त्यांनी आमच्या समोर आम्ही तेव्हा ते प्रेत उचलणार आणि हात लावणार नाही। तिकडचे डिपार्टमेंट म्हणते ती त्यांना अटक केलेली, ते डिपार्टमेंट रुसवत घेतात, रुसवत घेऊन आमची न्याय त्यांनी देत नाहीत। आणि मला न्याय पाहिजे। आणि ते सरपंच चिचोंद्रीच आहे म्हण, ते गाव चिचोंद्री। 1 लाख रुपये घेऊन मिटवा म्हणताय, आम्हाला पैशाची आशा नाहीये। त्याचे नाव सांगते मी, त्याच्या दिराचं नाव एकनाथ, रेखा साळुंके एकनाथ, त्याच्या बापाचं नाव मनोहर साळुंके, त्याच्या आईचं नाव शिलाबाई। ते शिलाबाई बी म्हणत होती की एवढे पैसे आणली तर याला ठेव, नाही जर पैसे आणली तर रानात नेऊन जाळ, म्हणून त्याची सासू हे शब्द बोलत होती। आज पोरीला दबाव टाकला, त्याचा नवरा 6 दिवस इथं होता दवाखान्यात, आज पोरीला मारून त्यानं फरार झालेली आहे। मी कमांडर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये, मी मेडिकल मध्ये औषध आणोपर्यंत त्यानं का पळून गेला? तो चोर नव्हता तर का गेला? त्याची जीभ बाहेर आली, मी पाणी पाजवल्यावर त्यांनी जीभ आत घेतलेली। मेडिकलच्या माझ्याकडे पावत्या आहेत, मी अँब्युलन्सला मी स्वतः 12,000 रुपये भरून माझ्या बाळाला त्या गावानं रात्री 2ला गाडी तिथून सोडलेली। आणि तिथं त्यांनी मला कोणी नव्हते, त्याचा नवरा आणि 2 लेकरं होते, मी एकटी गेले होते। सर, हात जोडून माझी एवढी विनंती आहे, मला न्याय द्यायला पाहिजे, मला पैशाची अपेक्षा नाही। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।